महत्वाची. आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी उपस्थित आहेत. तायांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. स्त्रियांचा आदर करावी, त्यांची सुरक्षा करावी, हे काय आईच्या पोटातून शिकून आलता का हा राजा? नाही, जन्माला आल्यानंतर मासाहेबांच्या संस्कारातून शिकत गेलाय हा राजा. अहो, ते अरबी लोक यायचे, कोकणातल्या बायका पळवायचे, त्यांच्यावरती भर रस्त्यामध्ये बलात्कार करायचे, त्यांचे आबरू लुटायचे, दर्या रक्ताळून टाकायचे. आणि महाराजांना कळालं ते अरबी लोक येतात, कोकणातल्या बायका पळवतात आणि त्यांच्यावरती बलात्कार करतात, त्यांचे आबरू लुटतात. आणि संतापले महाराज, आमच्याच मातीत येऊन आमचीच माती, आणि काढला आदेश दौलत खानाला. दौलत, ह्या उपर जर काही पातक घडलं तर त्याचं पाप तुमच्या माथी बसेल. आणि बघता बघता अरबी लोकांची टोळी आली. यावेळेस मराठा सैन्य सज्ज होतं. अरबी लोकांची टोळी आली आणि मराठी सैन्य पाठलाग करत सुटलं. मस्कत पर्यंत गेलं, मस्कत पर्यंत पाठलाग केला. मस्कतला तुंबळ युद्ध झालं. कैक अरब मारले गेले, 200 अरब जिवंत सापडले. आणि या 200 अरबांना घेऊन दौलत खान महाराजांकडे आला. महाराजांच्या समोर सादर केलं आणि पाहिलं महाराजांनी, आमच्याच मातीत येऊन आमचीच माती करतायत. कोंडाची ह्या 200 अरबांना आपल्या सातारा जिल्ह्यापासून काही अंतरावरती एक वासोटा नावाचा किल्ला आहे. व्याघ्रगड सुद्धा म्हणतात त्याला. एखाद्या जंगलामध्ये वाघ जसा दबा धरून बसावा ना, तसा सह्याद्रीच्या कुशीमध्ये वासोटा दबा धरून बसलेला आहे. अहो, काल परवा पुण्यातली 2-3 पोरं गेली होती फिरण्यासाठी, म्हणून हेलिकॉप्टरने शोधावी लागली. एवढा भयंकर येतो. आत्ता त्या काळात कसा असेल वासोटा? महाराजांनी सांगितलं, कोंडाजी ह्या 200 अरबांना तोंडाला काळ फसा, यांची गावावरून धिंड काढा आणि यांना त्या वासोट्याच्या किल्ल्यावर न्या आणि यांना महिनाभर इतकं मारा, इतकं मारा, इतकं मारा की फक्त हे मेलेच नाही पाहिजेत. आणि महिनाभर मराठे मारत होते हो. इतकं मारत होते, इतकं मारत होते, इतकं मारत होते की फक्त मरूनच देत नव्हते. हे आठवड्यातच एवढे सुजले होते, एकमेकांनाच ओळखीना तो आमच्यातलाच आहे का? आणि मग महिनाभरांनी सांगितलं, कोंडाजी ह्या 200 अरबांना बाहेर काढा आणि यांना यांच्या जहाजात बसून त्यांच्या देशामध्ये पाठवून द्या. पण आता कोंडाजीच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाला, राज सोडायचंच होतं तर धरलं कशाला? अरे ते जाऊ दे, ते सोडून. आता महाराजांचा आदेश, कोंडाजीला काय आदेश मोडता येईना. त्यानं 200 अरबांना जहाजात बसवलं आणि त्यांच्या देशामध्ये पाठवून दिलं. पण परत आल्यानंतर परत त्यानं प्रश्न केला, राज सोडायचंच होतं तर धरलं कशाला? आणि त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, कोंडाजी आता हे 200 अरब त्यांच्या देशामध्ये जातील, त्यांच्या गावामध्ये जातील, त्यांच्या राज्यामध्ये जातील, त्यांच्याच घरासमोर उभे राहतील आणि त्यांचंच दार वाजवतील. आणि या सुजलेल्या 200 अरबांना बघून यांच्याच बायका यांना म्हणतील, आमचे हे घरात नाही, उद्या या. त्यांच्या बायका यांना ओळखणार नाहीत कोंडाजी. आणि उद्या जर महाराष्ट्रातल्या स्त्रियांकडे कोणी वाकडी नजर करून बघण्याचा प्रयत्न केला, वाकडी नजर करून येण्याचा प्रयत्न केला, तर सगळ्यात आधी हा त्याला आडवा जाईल आणि विचारेल, कुठं चालला? महाराष्ट्रात नको, महाराष्ट्र नको. अरे आमची काय हालत झाली, किती सुजलंय, महाराष्ट्र नको. ताप नाही परत कोणाची या महाराष्ट्रातल्या स्त्रियांकडे वाकडी नजर करून बघण्याची, अजिबात नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट तायांनो, आजच्या या व्याख्यानामधून तुम्ही काय घेऊन जाता मला माहित नाही, परंतु एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जर तुमच्यावरती कोणी हात टाकला ना, तर तुम्ही आई ग करता कामा नये. पण ज्याने कोणी तुमच्यावरती हात टाकलाय त्याला त्याचा बापच आठवला पाहिजे, एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कारांचं सार्थक होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, अहो महाराज जगाच्या पाठीवरती अनेक राजे होऊन गेले, ज्यांच्या दरबारामध्ये स्त्रियांना नाचवलं गेलं, परंतु जगातील एकमेव राजा की ज्यांच्या दरबारामध्ये स्त्रीला नाचवलं नाही गेलं, तर त्याच्या दरबारामध्ये स्त्रियांना वाचवलं गेलं, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सगळ्यात महत्वाची गोष्ट, अहो काल परवा एका ठिकाणी दंगल झाली, हिंदू मुसलमानांची दंगल पेटली आणि त्या दंगलीमध्ये एक तरुणी आपला जॉब करण्यासाठी त्या शहरामध्ये एकटीच आपल्या घरामध्ये राहत होती. आणि या पेटलेल्या दंगलीमध्ये दारू पिलेल्या अवस्थेतील 4-5 तरुण त्या तरुणीच्या घराबाहेर येऊन उभे राहिले. त्या तरुणीला पाहू लागले, तिला भीती वाटायला लागली, त्या तरुणीच्या घराच्या दिशेने जायला लागले, तिचा पाठलाग केला. कसं बस तिने तिचं
आपल्याला तिथून सोडवलं, ती पळत राहिली. रात्री 11-12च्या सुमारास ती त्या रस्त्यावरनं, सुमसान रस्त्यावरनं एकटीच पळत होती आपला जीव वाचवण्यासाठी. बघता बघता ती एका गल्लीमध्ये शिरली आणि गल्लीमध्ये गेल्यानंतर एका घरात शिरली. त्या घराची खिडकी तिला उघडी दिसली. त्या खिडकीतून तिने आतमध्ये डोकावून पाहिलं. एक तरुण दिसला. तो तरुण सुद्धा एकटाच राहत होता. त्या तरुणीनं त्या तरुणाच्या घराचा दरवाजा वाजवला आणि सांगितलं, दादा मला फक्त आजच्या दिवस इथं राहू दे, उद्या सकाळ झाल्याबरोबर मी इथून निघून जाईल. त्यानं त्या तरुणीनं त्या तरुणाला सगळा वृत्तांत सांगितला आणि त्याच्या लक्षात आलं, अरे बाहेर हिंदू मुसलमानांची दंगल चालली आहे. मी हिंदू आहे, येणारी तरुणी मुस्लिम आहे, हिच्या मागे लागणारे सुद्धा तरुण आहेत, मी सुद्धा तरुण आहे, त्यांच्या अंगामध्ये सुद्धा गरम रक्त आहे, माझ्या अंगात सुद्धा गरम रक्त आहे. आता या क्षणाला माझ्या मनात जर आलं तर मी होत्याचं नव्हतं करू शकतो. मग कशाच्या विश्वासावरती तरुणी माझ्याकडे आश्रय मागायला आली. बघता बघता सकाळ झाली. ती तरुणी निश्चिंत होऊन झोपून राहिली होती त्या घरामध्ये. सकाळ झाली आणि सकाळ झाल्याबरोबर या तरुणाने प्रश्न केला, ताई रात्री कशाच्या विश्वासावरती माझ्याकडे तो आश्रय मागितला ग? त्यावेळेस त्या तरुणीने सांगितलं, दादा रात्री माझ्या पाठीमागं तरुण लागले होते, माझी इज्जत वाचवायची होती, मी पळत सुटले आणि बघता बघता मी या गल्लीमध्ये शिरले. या गल्लीमध्ये तुझ्या घराचा दरवाजा उघडा दिसला, खिडकी उघडी दिसली आणि त्या खिडकीमधून मी आतमध्ये डोकावून पाहिलं. त्या खिडकीमधून मला तुझ्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मला कळून चुकलं की मला जर वाचायचं असेल तर यापेक्षा सुरक्षित जागा दुसरी कोणती नाही. काय कौतुक आहे माझ्या राजाचं. 350 वर्षानंतर सुद्धा स्त्रिया ज्या राजाच्या फक्त एका फोटोवरती स्वतःला निश्चिंत समजतात, स्वतःला सुरक्षित समजतात. विचार करा त्या राज्यामध्ये कसं असेल महाराजांचं स्त्रियांसाठी राजदंड, कसं असेल स्त्रियांसाठी राज्य, कशी असेल स्त्रियांसाठी सुरक्षा. सगळ्यात महत्वाची तरुणाईला माझी एक विनंती आहे की रात्री अपरात्री जर तुम्हाला कोणती तरुणी फिरताना दिसली तर त्या तरुणीकडे संधी म्हणून कधी बघू नका, त्या तरुणीकडे जबाबदारी म्हणून बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांचं सार्थक होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट जबाबदारीवरून सांगतो मी की